आता विज्ञान जहाले जेथे तेथे हरी तो जाणला आपुलेपणे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या वचनात विज्ञान आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाप आहे. विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेत सापडलेले सूत्र नव्हे, तर अनुभवातून उमगलेले सत्य. जेव्हा विज्ञानाची वाट अंतर्मुख होते तेव्हा त्यात आपलेपणा आणि करुणा जाणवते, आणि तिथेच अध्यात्माचा आरंभ होतो. अध्यात्माची हीच गूढ शक्ती आणि वैद्यकीय शास्त्राच्या अखंड साधनेतून साधलेला हा जीवन प्रवास आहे बारसू गणपत खडसे अर्थात डॉक्टर BG खडसे यांचा. कोथळी गाव ते हाफकिन इन्स्टिट्यूटचे माजी संचालक. या प्रवासात त्यांनी केवळ संशोधनाची नाळ पकडली नाही, त्यांच्या प्रयोगनिष्ठेसोबतच अदृश्य धाग्याने विणलेली आध्यात्मिक संवेदनाही होती. म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व हे केवळ एका वैद्यकीय शास्त्रज्ञाचे नव्हे, तर विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचे मूर्तिमंत उदाहरण ठरले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या छोट्या गावात त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील गणपतराव आणि आई गोदावरीबाई शेतकरी असले तरी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. 1ली ते 4थी पर्यंत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे BG कुसंगतीमुळे 5वी नापास झाले. वडिलांनी चांगलीच कान उघडणी केली. मग मात्र त्यानंतर त्यांनी जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. हळूहळू प्रगती होत गेली आणि BG 10वीसाठी जळगावला आले. मग पुढे औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात BSc आणि त्यानंतर MSc त्यांनी सन्मानपूर्वक उत्तीर्ण केली. अपनी पढ़ाई खत्म करके बहुत आए दिन बहार के या चित्रपटातील एका संवादाने ते विलक्षण प्रभावित झाले. त्यात नायिका नायकाला विचारते, तू MSc नंतर काय करणार आहेस? नायक उत्तर देतो, मी देशासाठी संशोधन करेन. बस ठरलं. BGंनी नोकरीपेक्षा PhD करून संशोधन क्षेत्रात काम करायचं मनाशी पक्क ठरवलं. चित्रपटातील तो संवाद आठवायचा आणि जोमाने अभ्यासाला लागायचं. आता BGंना PhD करण्याचे वेध लागले होते. BGंचे 4ही भाऊ अजून शिकत होते. या सर्व भावंडांचा शिक्षणाचा खर्च वडील एकटेच करत होते. त्यांना हातभार लावण्यासाठी नोकरी करणे गरजेचे होते. म्हणून BGंनी चंद्रपूर वरोराच्या बाबा आमटेंच्या कॉलेजात केमिस्ट्री लेक्चरर म्हणून पहिली नोकरी पत्करली. त्यांचं PhD करायचं स्वप्न त्यांना नोकरीतही स्वस्त बसू देत नव्हतं. एका वर्षात प्राध्यापकाची नोकरी सोडून त्यांनी नाशिक गाठलं. नाशिकला सुरुवातीला आर्टिलरी सेंटरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून नोकरी पत्करली. पण तिथेही संशोधनाला वाव नसल्यामुळे 6 महिन्यातच ती नोकरी सोडून अमर डाय केम लिमिटेड या कंपनीमध्ये रिसर्च केमिस्ट म्हणून ते जॉईन झाले. मोठ्या मुलाचा आदर्श इतर भावांनी घ्यावा, त्यांनी शिकावं आणि उच्च पदावर नोकरी करावी अशी गणपतराव खडसेंची मनोमन इच्छा होती. भावंडांच्या शिक्षणात BGंचे मोठे योगदान होते. त्यांच्या पाठोपाठ 2 नंबरचे बंधू विश्वनाथ हे रसायनशास्त्रात MSc पदवी संपादन करून एका कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. 3 नंबरचे बंधू काशीनाथ यांनी आर्किटेक्ट होऊन अकोला जिल्ह्यात नावलौकिक मिळवला. 4थ्या क्रमांकाचे बंधू डॉक्टर रघुनाथ यांनी नेत्रविशारद पदवी संपादन करून अकोला येथेच आपले नेत्रालय सुरू केले. शेवटचे बंधू एकनाथ हे BCom झाले. एकनाथरावांचा पिंड समाजकारणासह राजकारणाचा होता. ग्रामपंचायत सरपंच पदापासून सुरुवात करून जिल्हा परिषद, विधानसभा अशा एक पायऱ्या चढत आमदार, युती सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री, अर्थमंत्री, पाटबंधारे मंत्री, महसूल मंत्री इत्यादी महत्वाच्या खात्यांचे मंत्रिपद सांभाळत एकनाथराव खडसे नावाच्या झंझावाताने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्वतःचे एक पान लिहून ठेवलं आहे. 5ही भावांच्या विविध क्षेत्रातील चौफेर कामगिरीने आई वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. BGंना नोकऱ्या मिळत होत्या, शिक्षक म्हणून व्यासपीठही मिळालं. पण संशोधनाची ओढ इतकी प्रखर होती की स्थिर नोकरीतही त्यांचं मन कधी रमलं नाही. PhDचा मार्ग सहज नव्हता. ओळखी नव्हत्या, शिफारसी नव्हत्या, संधी हुकत होती, वर्ष वाया जात होती. तरीही त्यांनी चिकाटी सोडली नाही. अखेरीस परेल मुंबईच्या हाफकिन संस्थेचे दरवाजे उघडले आणि संशोधनाची खरी दुनिया त्यांना लाभली. हाफकिनच्या प्रयोगशाळेत जणू ते स्वतःला विसरूनच गेले. दिवस रात्र सगळं संशोधनात वाहिलं गेलं. कठोर परिश्रम, काटेकोर शिस्त आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी गाईडचं मन जिंकलं. डॉक्टर बारसू गणपतराव खडसे म्हणजेच आमचे बारसू दादा
अचानकच गेल्या 25 तारखेला आम्हा सर्वांना पोरकं करून काळाच्या पडद्याआड निघून गेले. आमचे वडील कैलासवासी गणपतराव व आई कैलासवासी गोदावरी व आम्ही 9 भाऊ बहिणी भावंडांचं कोथळी मुक्ताई गावातलं एक कुटुंब. 4 मोठ्या बहिणी जेमतेम शिकलेल्या व नंतरचे आम्ही 5 नाथ, जगन्नाथ म्हणजे बारसूदादा, विश्वनाथ, काशीनाथ, रघुनाथ व एकनाथ. बाबांना नेहमी वाटायचं की मुलांनी खूप शिकावं व त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही 5ही बंधू मूळ गाव कोथळी सोडून जळगाव व औरंगाबाद आणि मुंबई येथे आपापल्या परीने विद्यार्जनासाठी गेलेलो. त्यांनी ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयात प्रावीण्य मिळवले व पुढे त्या विषयातच नामांकित हाफकिन विज्ञान संस्थेतून डॉक्टरेट ही पदवी मिळवली. आमच्या एदलाबाद तालुक्यातील हे पहिले PhD बनले व खडसे कुटुंबाचे भूषण भट. योगायोग असा की बारसूदादा व मी एकाच वर्षी म्हणजे 1973-74 वर्षी डॉक्टरेट मिळवली. ते डॉक्टरेट PhD झाले व मी डॉक्टर MBBS झालो. PhD नंतर नशिबाने त्यांना हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट डायरेक्टर व नंतर डायरेक्टर या पदावरती पदोन्नती मिळाली. त्या काळात त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले, अनेक विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनाखाली PhD मिळवून दिली. त्यांना शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अडचणी जसे लायब्ररी, पुस्तके, प्रॅक्टिकल्स इत्यादी पाहता आणि त्रास पाहता आणि विद्यार्थ्यांना सोय व्हावी म्हणून देहदानाची इच्छा त्यांनी कुटुंबासोबत प्रदर्शित केली होती आणि त्याप्रमाणे मृत्यूनंतर देहदान ची प्रक्रिया कुटुंबामार्फत राबवली गेली आणि दापोलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचा देहदान विधी संपन्न झाला. त्यांची इच्छा होती की जेणेकरून वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यापासून शिक्षा प्राप्त व्हावी व शरीरशास्त्र विषयासाठी त्यांना शरीरशास्त्र चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा ही त्यांची तीव्र इच्छा होते. त्यातूनच त्यांची विद्या अर्जनाबद्दलची आणि विद्यार्थ्यांच्या बद्दलची आसक्ती दिसून येते. पण शेवटी काळाच्या धक्क्यांनी व कमी अधिक धक्के सहन करत ते खंगत गेले आणि आज ते आपल्यामध्ये नाही. त्यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी आपण सर्व देवाकडे प्रार्थना करू. ओम शांती. एकीकडे PhD साठी रात्रंदिवस अभ्यास सुरू होता तर दुसरीकडे लग्नासाठी वडिलांचा आग्रह सुरू होता. अखेरीस वडिलांच्या आग्रहास्तव 16 मे 1970 साली त्यांनी लग्न केले. आपली पत्नी सौ मीनासह मालाडच्या 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये ते राहू लागले. विवाह झाला खरा, पण बिजींचं पहिलं प्रेम संशोधन होतं. त्यामुळे त्यांचे घरात वास्तव्य कमी व प्रयोगशाळेत अधिक असायचं. PhDचा व्याप म्हणून ते बायकोसोबत कधी कुठे बाहेर फिरायला गेले नाहीत. 1974 साली PhD पूर्ण झाली आणि एका शेतकऱ्याच्या मुलाने विज्ञानाच्या शिखरावर आपली छाप उमटवली. आता ते डॉक्टर झाले होते. डॉक्टर BG खडसे. डॉक्टर BG खडसे माझे मोठे बंधू. वय वर्ष 85 असताना त्यांचं निधन झालं. निधन झाल्याचं दुःख तर आहेच, साऱ्या परिवारालाही मलाही आहे. पण बालपणापासून आता या क्षणापर्यंत त्यांनी मरेपर्यंत मोलाचं मार्गदर्शन आमच्या परिवाराला आणि मला केलं. मधल्या कालखंडामध्ये त्यांनी MSc झाल्यानंतर PhD हॉपकिन इन्स्टिट्यूट मुंबई येथे केलं आणि मुंबईलाच त्यांनी हॉपकिन इन्स्टिट्यूटला जॉईन करून त्या ठिकाणी संचालक डायरेक्टर म्हणून ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी म्हणजे हॉपकिनमध्ये असतानाही त्यांनी अनेक आपले विद्यार्थी जोडले, अनेक सहकार्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं असल्याप्रमाणे संबंध निर्माण झाले. आपल्या सख्या नातेवाईकांसारखेच त्यांचे अनेकांचे संबंध होते आणि त्यांची आठवण साऱ्यांना आज येते आहे. सायंटिस्ट म्हणून काम करताना त्यांनी जगभरामध्ये प्रबंध लिहिले, जगभरामध्ये त्यांचे प्रबंध गाजले, त्यांचं कौतुक झालं. ते काही काळ मुंबई शहरामध्ये मुंबईमध्येच राहिले
नंतरचा कालखंड त्याने मुक्ताईनगरला काढला आणि त्यानंतर पंढरपूरचं मठ जो आमचा खानदेशवाडा खानदेश मठ म्हणून झेंडू जीवाचा मठ म्हणून ओळखला जातो, त्या मठामध्ये बांधकाम करण्यामध्ये आणि त्या बांधकामासाठी निधी जमवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. वारकरी संप्रदायाशी ते अधिक जुळले. त्यानंतर मुक्ताबाई मंदिरात राहत असताना प्रवचन कीर्तन याच्यामध्ये त्यांचा सहभाग सातत्यानं राहिला. अनेकांना त्यांनी मदत केली, अनेकांना त्यांनी दान केलं आणि या माध्यमातून त्याने आपलं जीवन हे अत्यंत शांतपणे संयमाने त्या ठिकाणी जगले. यानंतर ते दापोलीला इथे आले. दापोलीला या ठिकाणी राहत असताना आमचा पुतणा श्रीकांत याला फिजिओथेरपीच्यासाठी या ठिकाणी त्यांना राहावं लागलं. त्यांनी या ठिकाणी काम करत असताना चिपळूण शहर आपल्या दापोली शहरामध्येही अनेक असे आपले सहकारी जुळवले, प्रेमाचे संबंध या ठिकाणी आले आणि जीवनभर त्यांनी या ठिकाणी काम करत असताना आपल्या परिवाराला, आपल्या मित्रांना, आपल्यांना मार्गदर्शन केलं. एक अत्यंत चांगल्या स्वभावाचा आणि निष्पाप मनाचा, तसं कधी संतापाला तरी विसरून जाणारा, संतापाला तरी मला माफ करा म्हणणारा एवढं मोठं पण त्यांच्या मनामध्ये होतं. आणि त्यामध्ये त्यांचा स्वभाव थोडा कडक होता. अशा वेळेस त्या कडक शब्दामध्ये काही वेळा सुनवायचे, काही वेळा कठोर शब्दामध्ये बोलायचे. पण एखाद्या वेळेस कठोर शब्द त्याने वापरल्यानंतर लगेच त्यांच्या लक्षात त्याचे काय मला शब्द वापरायला नको होता आणि व दुसऱ्या क्षणाला त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या मनानं मी चुकलो, मला माफ करा असे शब्द त्या ठिकाणी कोणताही हे न बाळगता त्यांनी वापरले. मला वाटतं की असं व्यक्तिमत्व घडवणं हे फार मोठी हे मुक्ताईचा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे, पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीचे कायम राहिला. त्यांच्या जाण्यामुळे आमच्या परिवाराला एक मोठी पोकळी निर्माण झाली. एक सायंटिस्ट आम्ही गमावला आणि आमचा एक मोठा बंधू जो प्रेमळ आहे, स्वभावाचा आहे होता, जो आमच्याबरोबर राहिला. बरोबर जसे आम्ही अनुभवलो, सुखदुःखामध्ये जे आम्ही अनुभवलो, तसं सहकारी साथी आणि मोठा बंधू मी गमावल्याचं दुःख माझ्या मनात आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव. ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पुढे त्यांच्या वंशविधीवर 2 कळ्या उमलल्या. पहिल्या मुलीचे नाव अर्चना व दुसऱ्या मुलीचे नाव नयना असे ठेवले. 2 मुलींच्या पाठीवर मुलगा श्रीकांतचा जन्म झाला. अर्चना वाणिज्य शाखेत CS तर नयना CA झाली. दोन्ही मुली उच्च शिक्षित व होतकरू असून आपापल्या व्यवसायात पारंगत आहे. बिजींचे मोठे जावई दिनेश वराडे हे व्यवसायाने आर्किटेक्चर आहेत. जावई दिनेश वराडे यांचे वडील अर्थात बिजींचे व्याही डॉक्टर प्रभाकर आनंदा वराडे हे कृषी तज्ज्ञ असून कृषी विद्यापीठातून संचालक पदे भूषवली आहेत. लहान जावई सचिन राणे हे व्यवसायाने वकील आहेत. लहान मुलगा श्रीकांतने सुद्धा आपला स्वतःचा कॉम्प्युटर असेंब्लिंगचा व्यवसाय सुरू केला होता. पण दुर्दैवाने मुलगा श्रीकांतला एका भयंकर अपघातात कायमचं अपंगत्व आलं. नियतीसमोर माणूस हतबल असतो. कालाय तस्मै नमो म्हणत आलेलं दुःख पचवून बिजींचं आयुष्य पुढे जात राहिलं. 1985 साली मुंबई युनिव्हर्सिटीने बिजींना PhD मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली. यानंतर त्यांनी त्यांचे ज्ञान फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. शेकडो संशोधक त्यांच्या छायेखाली घडले. मी जे संघर्ष करून मिळवलं ते पुढच्या पिढीला सहज मिळावं हा त्यांचा ध्यास होता. सर्वप्रथम मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की डॉक्टर BG खडसे सरांच्या आत्म्यास परम शांती लाभो आणि सर्व परिवारास या दुःखातून बाहेर येण्यास शक्ती देव. ग्रामीण भागातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल सरांना नेहमी आपुलकी आणि मदत करण्याची भावना असे. सरांचे बोलणे थोडे कडक होते तरी सर खूपच संयमी आणि सत्याला धरून चालणारे होते. सरांनी ऑर्गॅनॉन USA सारख्या बऱ्याच कंपन्यांचे वैज्ञानिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि केलेल्या वैज्ञानिक कार्याचा फायदा देशाला, विद्यार्थ्यांना आणि वैज्ञानिक जगाला झाला. सरांच्या आठवणी आमच्या हृदयात, मनात शेवटपर्यंत प्रोत्साहन आणि मार्गदर्शक राहते. ओम शांती. याच कालावधीत कलकत्त्याच्या इन्फार इंडिया लिमिटेड या कंपनीला जनतावर औषध शोधायचे होते. डॉक्टर बिजींचे पूर्वीचे संशोधन पेपर्स बघून या कंपनीने
त्यांची रिसर्च कन्सल्टंट म्हणून नियुक्ती केली. पुढील 10 वर्ष त्यांनी कलकत्त्याला जाऊन जनतावरच्या औषधांकरता संशोधन केलं. डॉक्टर बीजींच्या माध्यमातून इन्फार कंपनीला जनतावर प्रभावी औषधी शोधण्यास मोलाची मदत झाली. 1998 साली ते हाफकिन संस्थेचे संचालक झाले. त्याच काळात संस्थेचा शताब्दी महोत्सव पार पडला. एका शेतकऱ्याच्या मुलाने 100 वर्षांच्या वारसाचं नेतृत्व केलं. हा क्षण त्यांच्यासाठीच नव्हे तर समाजासाठी अभिमानाचा ठरला. या सर्व यशामागे मात्र एक हळवी जाणीव दडलेली होती. संशोधनाच्या आणि नोकरीच्या धावपळीत कुटुंबाला हवे तसे क्षण देता आले नाही, ही खंत त्यांना कायम होती. तरीही मुलांनी त्यांना दिलेलं प्रेम आणि आधार हा त्यांच्या आयुष्याचा खरा खजिना होता. आदरणीय बाबास भावपूर्ण श्रद्धांजली. बाबांना निरोप देताना मनात खूप प्रेम आणि हुरहुर आहे. बाबा नेहमी शिस्तप्रिय, कठोर आणि ध्येय वेळे होते. संशोधन आणि संचालकपदी त्यांनी त्यांचे सर्वोत्तम दिले. सेवानिवृत्तीच्या काळात त्यांना पंढरपूर येथील झेंडूजी महाराज मठाचे बांधकाम समितीचे अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे कामही त्यांनी तेवढ्याच उत्साहाने आणि ध्यासाने केले, पण काही कारणास्तव ते पूर्ण करता नाही आल्यामुळे त्याची खंत त्यांना कायम सलत राहिली. गेल्या काही वर्षांच्या काळात ते फार हळवे झाले होते. मुलं म्हणून त्यांनी आम्हाला कधी जवळ घेतले नाही किंवा लाडाने गोंजारलेही नाही, याचे दुःख त्यांना फार वाटत होते आणि हे त्यांनी आम्हाला बऱ्याच वेळा बोलूनही दाखवले. म्हणूनच त्यांचा शेवटचा निरोप चटका देऊन गेला, कारण की जेव्हा आम्हाला आमचे बाबा भेटले तेव्हाच ते आम्हाला सोडूनही गेले. ओम शांती. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो. सेवानिवृत्तीनंतर डॉक्टर BG खडसे यांनी मुंबई व परिसर युवा मंडळाचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कारकिर्दीत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली गेली. त्यांच्या ऐतिहासिक स्वरूपाचे व पांडुरंगाचरणी वाहिलेले सर्वात मोठे काम म्हणजे पंढरपूर येथे उभारण्यात आलेला भव्य दिव्य मठ. पंढरपुरात सुमारे 3000 मठ आहेत. त्यात पंढरपूरचा हा मठ अग्रक्रमावर आहे. यात 70 खोल्या व 40 स्वच्छतागृहांचा समावेश आहे. याची पायाभरणी इतकी मजबूत आहे की ते दीर्घकाळ टिकून राहणारं व लाखो भक्तांना आसरा देणारं भक्ती संकुल आहे असंच म्हणावं लागेल. विज्ञानातून ते शिस्त शिकले, अध्यात्मातून त्यांनी संवेदना घेतली आणि दोन्हींचा संगम करून समाजासाठी नवं पर्व सुरू केलं. आणि या अखंड प्रवासाचा शेवट जसा त्यांच्या जीवनाला साजेसा होता तसाच तेजस्वी ठरला. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला. ज्या शरीराने आयुष्यभर संशोधन केलं, समाजासाठी झटलं, त्याच शरीराचं अंतिम अर्पणही त्यांनी विज्ञानालाच केलं. प्रिय बाबास भावपूर्ण श्रद्धांजली. हे बोलताना मन अतिशय जड होते आहे, पण त्यांचा शेवट शांतपणे आणि पीसफुल झाला ह्याचे कुठेतरी मनात समाधानही आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट हे त्यांचे दुसरे घर होते, आम्ही त्यांना असं म्हणायचो. आणि तिथला स्टाफ, तिथले कलीग आणि लॅब हा त्यांचा दुसरा परिवार होता. ते नेहमी म्हणायचे, हाफकिन इज माय लाईफ. रिटायरमेंटनंतर जेव्हा त्यांना हाफकिनमधनं व्हिजिटिंग फॅकल्टीसाठी बोलावणे आले, ते आनंदाने म्हणाले, आय गॉट माय लाईफ बॅक. रिसर्चला बाबांनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिले होते. यावरच आधारित त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला आणि जो अभिमानाने आम्ही पूर्ण केला. मुक्ताबाईवर त्यांची फार श्रद्धा होती. ते नेहमी म्हणायचे की मुक्ताबाईच्या चरणीच मस्तक ठेवून मी मरण पावणार. ह्याची आठवण मला त्यांच्या शेवटच्या घटकेत झाली. मी त्यांना मुक्ताबाईचा फोटो दाखवला आणि म्हटलं, बाबा दर्शन घ्या, चरणावर मस्तक ठेवा. आणि कोइन्सिडेंटली त्यांच्या स्नेहांनी तेव्हाच मुक्ताबाई मंदिरातून त्यांना व्हिडिओ कॉल केला. मी त्यांना मुक्ताबाईंनी थेट त्यांना दर्शन दिले. हे त्यांच्या श्रद्धेचे परिमाण आहे. आणि त्यानंतर बाबांची तब्येत खालवायला लागली आणि काही तासातच बाबांचे प्राणोत्क्रमणही झालं. काही वर्ष ते दापोली इथे वास्तव्य करत होते. दापोलीचे वातावरण, तिथले मनमिळावू लोक ह्यामध्ये त्यांनी आनंदाने वेळ घालवला. बाबा गेले काही वर्षे मन मोकळं गप्पा मारू लागले होते. ते आमच्याशी
फार बोलायचे. त्यांनी आमच्याजवळ खंतही व्यक्त केली की बाळांनो, मी तुम्हाला योग्य तो वेळ देऊ शकलो नाही. पण आम्ही त्यांना हेच समजवायचो की बाबा, एक सायंटिस्ट म्हणून तुम्ही जे कमवलं ते गृहत्याग केल्याशिवाय शक्य कुठे होतं. आज एक रिनाऊंड सायंटिस्टची मुलं म्हणून आम्ही अभिमानाने वावरतो आहे. बाबांचा मागच्या वर्षी लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा आईसाठी गाणं म्हटलं होतं. हसणारे, बोलणारे, गाणारे आमचे बाबा आम्हाला पहिल्यांदाच दिसले. पण त्यांच्यासोबत ते मोकळे झाल्यावर काही वर्ष आणि मिळाले असते तर खरंच बरं झालं असतं. बाबा आज आमच्यात नाही, पण त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे तत्व हे सदैव आमच्यासोबत राहते. ओम शांत. डॉक्टर बिजींची अंतिम इच्छा होती मुक्ताईचं दर्शन. आयुष्यभर संशोधनाच्या कठोर प्रयोगात गुंतलेले, पण मनानं भक्तीच्या सौम्य लहरींशी जुळलेले, आपल्या अखेरच्या क्षणी विज्ञानाच्या काटेकोर तर्काला ओलांडून भक्तीच्या भावविश्वात विलीन होण्याची बिजींची आंतरिक इच्छा होती. तशी इच्छा त्यांनी मुलगी नयनाजवळ व्यक्तही केली होती. परंतु अशक्त देहाने मंदिरापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. घरच्यांनी मुक्ताईचा फोटो त्यांच्यासमोर ठेवला. क्षीण हात जोडले गेले, डोळ्यात ओलसर भक्तिभाव उमटला आणि त्या क्षणी जणू विज्ञानाने अध्यात्माला आलिंगन दिलं. मुक्ताईच्या प्रतिमेकडे बघतच त्यांनी आयुष्यभराच्या साधनेला पूर्णत्व दिलं आणि काही तासातच त्यांचा देह शांत झाला. जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल, देह विठ्ठल, देह विठ्ठल.